मी आज भेटली या गोलगप्प्याले. चला तुम्हाला दाखवतो. आज तुम्ही ना फुल तयारी करून घेतली. लई दिवस झाले म्हणलं कुठं घुमून नाही आला. चष्मा लावून बड्या घुमून येतो बा. टोपी लावून पाहिलं कसं दिसत आहो. तर चला म्हणलं थोडस गाणं बी वाजवून घेऊ. सर पर टोपी लाल हाथ में रेशम का रुमाल हो तेरा क्या कहना. माझं गिन म्हणणं काहीच नाही. फक्त या उन्हाळ्यामध्ये मी काळी नाही झालो पाहिजे. फक्त एवढंच ध्यान ठेवतो. म्हणून पक्क बांधून करून बसवलं. आपल्या आईले गाडीवर नेऊन दिलो. आईले डायरेक्ट बाजारामध्ये. कारण की आज होता रविवार. नाहीचा होता बाजार. आईले करून टाटा डायरेक्ट पोहोचलो मैत्रिणीच्या घरी. खिडकीतून टुकुर टुकुर पोरगी पाहत तरी कोण आहे बरं. तर हे आहे माझी मैत्रीण. हिला आपण म्हणू शकतो रसगुल्ला. घरी मस्त एसी चालू होती का. गेल्या बराबर झोपूनच गेली मी तर. रसगुल्लाला घेऊन झालो तयार. साईडली होती खिडकीन. मस्त खिडकीतूनच पाहून मटकत होतो आम्ही. घरी आरचेच नाही आमच्या. मी ना विचार केला होता आज रविवार का करायचं. तर चला घुमून येऊ बा म्हणून विचार केला. मार्केटमध्ये येऊन पाहत होतो. मला आवडली मस्त टोपी. आता म्हणलं या माणसाला टोपी लावतो म्हणलं. यानंच मला टोपी लावून दिली. ते तर मस्त व्हिडिओ बी काढलो मी ना. काकाजी म्हणे बाई व्हिडिओ काढत आहे का. मी म्हणलं हो काकाजी थांबा तुम्हाला आता फेमस करतो म्हणलं मी. बरं म्हणे कर म्हणे. आबा बया तिथे टोपी घेतच होतं का. तेवढ्यात माझे फॉलोअर्स आला. मस्त क्यूट फॉलोअर्स होती का एक नंबर. फिल्टरच पाहून राहिली होती. कोणता फिल्टर लावलं होतं काय म्हणा. पोरीची स्माइल एक नंबर आहे. गालावर डिंपलच पाहून राहिला का बाप्पा पोरीच्या. काकाजीला केलो टाटा. आमच्या चंद्रपूर मध्ये ऊन जास्त आहे म्हणून गेलो आम्ही मस्त आंब्याचा रस प्यासाठी. आम्ही इकडे आंब्याचा रस पेत होतो. पण माझ्या गाडी करताना पहा ना किती सारी ट्रॅफिक जमा झाली ना. मला काही लक्षातच येत नव्हतं. लोक शिवास द्यायला लागले का मले गाडी काढा म्हणून. गाडी काढून गेलो डायरेक्ट आम्ही दाबेली खायसाठी. आमच्या दोघांच्या बीच मध्ये हेल्मेट येऊन राहिलं होतं. ते तो घेतलो एक नंबर दाबेली. तर या मग खायसाठी हा रसगुल्ला तर पुरस खाऊन टाकत आहे का काय दाबेली.